ओ वाटा बॉलिंग पहिला चेंडू टाकला गेलाय हलक्या हाताने खेळला जातोय गलीच्या रिझनला धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होते 1 धाव आपलं खातं उघडलंय मुसुद्दीक काय लेदर मध्ये तुम्ही बॉलिंग बघाल तर काय स्पीड धाक 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 जशी तोफखान्याच्या गोळ्यातून गोलंदाजी निघते तशी गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते अफलातून टॅलेंट आलम भाई तुमचं देखील आम्ही इथे निश्चितच सत्कार करतोय हातभार तुम्ही जो लावलात ये हिंदुस्तान है आशियान है सबके साथ मिलेंगे तो नया आशियान हमें देखना मिलेगा आलम भाई यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करतो कॅमेरामॅन इकडे बघा आपण सत्कार मूर्ती आपल्याकडे आलेत त्याचा सत्कार करतो आलम भाईचा पुष्पगुच्छ आणि निश्चितच तुम्हाला हे एक सन्मान चिन्ह देण्यात येतोय आलम भाई यांना निश्चित एक मोठं प्रेमळ मोठं व्यक्तिमत्व सरावली गावावर नेहमीच प्रेम करणारं चांगला ग्लांस बघायला मिळतोय हलक्या हाताने आलम भाई ये पधारी यही प्यार हमारे साथ रखना चाहिए अतिशय सुंदर वेगवान मारा तुम्हाला बघायला मिळतोय 2019 मध्ये पीडीपीएल मध्ये बेस्ट एमर्जिंग प्लेयरचं बक्षीस घेतलंय ह्या नवीन खेळाडूने क्या गेंदबाजी की तो टाइम पे बहुत बेहतरीन चेंडू टटवलाय सरळ जातो जितूच्या बॅटिंग मधनं 6 धावा चेंडू यार मध्ये होता त्याच्या समोर टाकला ओव्हर पिच आणि चेंडू सरळ ढाडला जातो मी सुरुवातीलाच म्हटलं की जितू नावाच्या फलंदाजामध्ये ताकद आहे घेवली संघाकडनं सातत्य फलंदाजी करणारा हा फलंदाज आपण पाहिलाय बघा किती सुंदर सेफर शॉट मारलाय चला आमचे जमशेद खान आमच्यामध्ये एक आहेत त्यांचा देखील आम्ही सत्कार करतो त्याने देखील तेवढंच आम्हाला हातभार लावलाय चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर जातोय पंच दोन्ही हात बाहेर काढतात आणि त्यांना अवांतर धावानिशी इथे बाकी यस कॅमेरामॅन प्लीज जरा स्टेजवर लक्ष द्या आपण सत्कार करतो कॅमेरामॅन ओके सेट केलं जमशेद खान यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते हे असे अनेक व्यक्तिमत्व आहेत जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत जे आम्हाला नेहमी सहकार्य करतायत पुन्हा चेंडू मिस शॉट लागलाय चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझनला 1 धाव फरकावर होते धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 9 धावा एका साईडला विचार केला AR सुपरस्टार शिरगाव वर्सेस आई देलवणे माता घेवली असा सामना बघतोय AR सुपरस्टारने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतलाय पुन्हा एकदा ओ चेंडू टाकलाय गुडला स्पॉटवर सरळ वरती निघून जातोय एक क्लास दर्जा चेंडूचा बघायला मिळतोय अप्रतिम गोलंदाजी हाताळलाय षटकार गेल्यानंतर कमबॅक केला या गोलंदाजाने उमर 11 संघाकडनं देखील बऱ्याच वेळा खेळलाय हा खेळाडू देशामध्ये नाव घेतलं जातं यंगस्टार मध्ये त्या खेळाडूचा तसा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय कमबॅक केलाय षटकार मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले आणि या खेळाडूला अक्षरशः बांधून ठेवलाय बघा दोन्ही चेंडू सेम रिप्लायमध्ये बघायला मिळतो कुठेच फलंदाज मला सापडतोय तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर फलकाव धावसंख्या लागलाय ती 9 प्रथम बाली खेळत असताना आई दिलवाडी घेवली संघाची AR सुपरस्टार शिरगाव आणि आई दिलवाडी घेवली असं आपण सामना बघतोय आजच्या दिवसातला जर आपण विचार केला तर पहिला संघ आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे साई सापडेश्वर सालवड ज्यांनी क्वार्टर फायनल प्रवेश केलाय आता गोलंदाजी तो वकासकडे कौशल्य आहे वकासकडे अनुभव आहे AR सुपरस्टार शिरगाव वर्सेस आई देलवाडी घेवली असं आपण सामना बघतोय टॉस जिंकलं AR सुपरस्टार संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी ते म्हणजे आई देलवाडी घेवली संघाला पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला जितूच्या नावावरती आणि धावसंख्या झाला 9 तोच जितू आता बाकी वकासचा सामना वकास आहे गोलंदाज जितू आणि ओ इथे बघा चेंडू झपकन सरळ निघून जातोय खूप चांगली गोलंदाजी हाताळताना बघायला मिळतं वकास यांच्याकडनं एक अनुभवी गोलंदाज म्हणून वकासकडे पाहिलं जातंय ओहो खडे खडे खेळायचं होता इथे बघा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर जातो वाईड घोषित केला गेलाय धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होते 10
फुलटच चेंडू खेळलाय सरळ शॉट मिळवण्याच्या रिझनला. इथे बाकी चेंडू जातोय डॉट. म्हटलं ना मी की अनुभवाची भांडार असणारा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जिथे जिथे स्पर्धेचं समालोचन केलंय चांगली छाप सोडला या गोलंदाजाने. पुन्हा शॉफ्टच्या खूपच बाहेर अवांतरणीची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 11. AR सुपरस्टार वर्सेस आई देलवाडी घेऊली असा सामना आपण पाहत आहात. अतिशय सुरेख चेंडू. चेंडू थोडासा पेस कमी केला होता. ब्लॉक हॉल मेटरला बॅटची एज घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण इथे बघतोय. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक बघायला मिळते तुम्हाला मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हर. आहा, खडे खडे खेळण्याच्या नादामध्ये पकडलाय. खूप चांगलं परिवर्तन केलं जाते चेंडू मध्ये. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी बांधताना प्रदीर्घ अनुभवाचं भांडार कसं सोडावं ते दाखवतो. बाकी या विकेटवर कशी गोलंदाजी करायची तो निश्चितच वकास. पुन्हा वकास समोर आहे तो जितू. व्हॉट अ बॉलिंग. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला इथून पाहायला मिळत आहे. फलंदाज सफल झालं क्षणात ओळखलं आणि तशाच पद्धतीने चेंडू त्याच्या बॅटच्या दिशेने टाकला. बघा हे चातुर्य तुमच्याकडून पाहायला मिळते. हे गोलंदाज ब्रेन. बॅटची एज आणि इथे बाकी झेल सुटला जातो. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 12. या षटकात मला वाटतं फक्त 3च धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा निघाल्या, 2 एक्स्ट्रा आणि 1 बॅटरी. 2 षटकं पॉवर प्लेची संपलीत आणि आई देलवाडी घेऊली संघाची धावसंख्या झाली 2 षटकाच्या समापनानंतर 12 धावा. गेटमध्ये या आणि गेट लावून घ्या, कारण आमचा फिल्डर जर तिकडे धावत आला तर आघात होऊ शकतो, दुर्घटना होऊन फिल्डर जखमी होऊ शकतो. मॅचचा आनंद तुम्ही जरूर घ्या. टाकीवर उभे राहा, बसा, झाडाखाली जा आमच्या समोर टाकीच्या वरती आणि गेट लावा. बाउंड्रीच्या आतमध्ये थांबू नका. बाकी मैच का आनंद तुम्हें जरूर घ्या. बिल्कुल मैच का आनंद आप ले है. गेट के सामने खड़े आप टाइकी के ऊपर जाइए कि वहां बाउंड्री पकड़ने के खिलाड़ी दौड़ के आएंगे, आपके साथ और उनके साथ टकराव रहेगी, आप भी इंजर्ड हो जाएंगे, वो भी इंजर्ड हो गए. इसलिए दुर्घटना ना होने से अच्छा है कि आप छाव में जाइए, ऊपर पेड़ है वहां बैठिए. यस, काबिल तारीफ. तो इस बीच अगर बात करेंगे हम 2 ओवर की समापन के बाद स्कोर हो चुके हैं 12. यहाँ पे मैच AR मोही मोहिद है. यस, प्रोनाउंस काफी अलग अलग वकास. यही से चिड़गांव की कमेंट्री करने में मजा आती है. मोहिद है नए गेंदबाज, 1 नंबर की जर्सी पकड़ के बैठे हैं. क्लास में सबसे पहले बेंच में बैठते थे, तभी से 1 नंबर उनका प्यारा है. रिपोर्ट कार्ड में कभी पहले नहीं आए, मगर क्लास में पहले बैठते थे. 2 ओवर के बाद स्कोर चुके हैं 12. अभी फील्ड फैलाई जाएगी, 5 खिलाड़ी सर्कल के बाहर रहेंगे. लॉन्ग ऑन है, मिड विकेट है यहाँ पे और मिड ऑन भी दिखाई दे रहा है. ऑफ साइड की बात करें तो एक डीप कवर में है और एक लॉन्ग ऑफ में. ऐसे 5 खिलाड़ी आप बात करेंगे तो बिल्कुल हमें बाउंड्री लाइन पे है और बाकी 4 खिलाड़ी ऑफ साइड में. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन. तो बघितलं विचार के 13 धावा ह्या फलकावर लागल्यात. मोहित, व्हाट अ ग्रेट प्रोनाउन्स. मोमेडियन लोकांचं हेच तर खरं कौशल्य असते, कुठे अल्फाज कुठे अल्फार द्यायचं आणि वेगवेगळी नावं तुम्हाला हे पाहायला मिळतात. मोहित एक बार फिर गेंदबाजी करें राउंड विकेट. उनके सामने ओपनिंग बल्लेबाज जिनका नाम है तन्मय. फील्ड सेटल में डीप कवर को भेजा गया है. डीप कवर है, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट है और डीप स्क्वायर लेग है. ये 5 खिलाड़ी सर्कल के बाहर है. और अंदर की बात करें तो पॉइंट है, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर है, शॉर्ट मिड ऑफ है और एक खिलाड़ी सर्कल के अंदर ऑन साइड में शॉर्ट स्क्वायर लेग.
मोठा शॉट खेळायचा होता. चेंडू पासून बॅट पासून चेंडू लांब टाकतोय. चेंडू रफेट मध्ये आला आणि बॅटची एज घेऊन चेंडू जातो शॉट मिड विकेटला. इथे बाकी धावसंख्या पुन्हा 1 ने वाढून फलका धावसंख्या लागल्या जातात त्या 14. तो बिल्कुल 14 रन स्कोर बोर्ड पे बन चुके हैं. यहाँ पे जो हम मैच देख रहे थे शिरगांव एक तरफ है घिवली. टॉस जीता शिरगांव ने पहले गेंदबाजी करने का डिसीजन लिया. अब तक मैच की बात करें तो 2 ओवर और 2 गेंदें फेंक चुकी है और स्कोरबोर्ड पे स्कोर लग चुका है 14 बिना कोई विकेट खोए पहले बल्लेबाजी करते हुए घिवली की टीम. मोहित फुल टच गेंद उसका पूरेपूर फायदा उठाए. गेंद जा रही है मिड ऑन के रीजन माफ कीजिए मिड विकेट के रीजन में 6 रनों के लिए. नो बॉल नहीं आपके कमर से नीचे से आपने शॉट खेला था झुक के खेला था. अपील तो आप करेंगे बराबर. मरीज 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 20 रन हो चुके हैं. बॉल दे बॉल. अंपायरकडे एक बॉल असेल बघा. 20 धावा या फरकावर लागल्या जातात. जैसे फुलटच गेंद को फेंक दिया मिड विकेट के रीजन में 6 रनों के लिए. बहुत ही बेहतरीन मैच बॉल आया है. देखिए अंपायर लक्ष्य ठेवा मैच बॉल आला है. तो 6 रनों के स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन. बिल्कुल कांटे की टक्कर रहेगी दोनों साइड में. बात करें तो काफी अच्छे खिलाड़ी हैं और इस विकेट की जितने भी तारीफ की जाती है बहुत ही बढ़िया विकेट टेनिस क्रिकेट के लिए. ओ गेंद गिरने के बाद थोड़ी सी बाहर निकली. काफी अच्छी विकेट कीपिंग देख रहे हैं और इस विकेट के नाम है उजैर है. विकेट कीपिंग जो काफी बढ़िया करते हैं. एक बार फिर मोहित उनके सामने है जीतू. गेंद हवा में है. क्या जुबेर यहाँ पे पहुंच जाएंगे और आसान सा मौका बिहाइंड बैठे तो पहला विकेट जाता हो जीतू का. आपण विचार केला तर पहिल्या गडी तंबूत परत जीतूच्या रूपात गोलंदाज होते मोहित आणि कॅच घेतला जुवेद यांनी आणि पहिल्या गडी तंबूत जातोय जुवेद विकेट कीपर आणि बाद झाला जीतू ज्याच्या बॅटचा आपण 2 षटकार पाहिलेत. धावसंख्या आहे ती 20 आणि 20 धावची गडी बाद झालाय तो जीतू. आता बघूया कोणता फलंदाज येतोय. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित फ्रेंड्स दशक 2023. राकेश प्रभू जातोय फलंदाजीसाठी. निश्चितच आम्हाला ह्या स्पर्धेसाठी अनिकेत राऊत आणि जाफर भाई यांनी बॉल पुरवलेत. आपण बघितलं निश्चितच आपण आलम भाईचा सत्कार केला. तो पहली विकेट गई जीतू के रूप में जो कि कॉट बिहाइंड आउट है गेंदबाज से मोहित. अभी दोनों ही लेफ्ट आर्म बल्लेबाज है. फुलटच गेंद थी सीधा कवर की तरफ ड्राइव किया था और गिल को हाथों में गेंद. तो 3 ओव्हर के समापन के बाद स्कोर है पहिले बल्लेबाजी करते हुए घिवली. 3 षटकाच्या समापनानंतर प्रथम फलंदाजी करत असताना घिवलीची धावसंख्या झाल्या 1/20. 1/20 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. बघूया आता कशा पद्धतीने कोणत्या गोलंदाजाला पाचारण करतायत आणि शेवटच्या 3 षटकामध्ये किती धावा उभारून किती मोठं लक्ष समोर उभं करतात ते पाहायचं आहे. पहिलं षटक टाकलं ते म्हणजे निश्चितच मुसद्दीक. दुसरे षटक टाकलं वकास. तिसऱ्या षटकाला मोहित आणि चौथं षटक टाकलं पुन्हा येतो. ओके आमच्या महिला मंडळाने खास वडे टेस्ट करण्यासाठी पाठवलेत. त्यांच्या वड्याचा आस्वादाची मी ख्यातीत अगोदरच दिलाय. घ्या घ्या घ्या. आपण बघत आहात मुसद्दीक
चेंडूला ऑन ड्राईव्ह केलाय, सरळ जातोय मिड विकेटच्या रिझनला, जिथे वकास तुम्हाला पाहायला मिळतो. थ्रो करेपर्यंत धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या होते ते 21 धावा या फलकावर लागल्या जातात. आता बाकी दोन मोठ्या खेळाडूंचा सामना. अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळताना बघायला मिळते तुम्हाला. हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी हाताळताना तुम्हाला बघायला मिळतो. हा मुसद्दिक चेंडू टटवलाय, जातोय पॉइंटच्या रिझनला. एक धाव तो फलकावर लागली जाते. बघता बघता दुसरी धाव देखील धावून पूर्ण करतायत. मुसद्दिक राकेश प्रभू, डी.वाय. पाटीलचा नावाजलेला खेळाडू. नेरूळमध्ये तुम्ही गेला, डी.वाय. पाटील मध्ये या खेळाडूचं खूप मोठं प्रभुत्व आहे. चांगला पद्धतीने चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या रिझनला इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 24 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि फलकावर धावसंख्या लागल्या 24. आजच्या दिवसात सर्वात मोठी धावसंख्या कोणत्या संघाने उभारली असेल ती म्हणजे धाकटी डहाणू, 67 धावा. बॅकफुटला गेलाय, चेंडूला पूल केलाय, सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौका, सोडासा शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता. बॅकफुटला गेले, पूल केला आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझनच्या डोक्यावरनं. 4 धावा. पोचते ती 28 धावा. जो बिल्कुल 28 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं. यॉर्कर लेन चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती 29 माफ करा 29. 4 षटक सोडून 29. आता पुन्हा पाचारण केलं वकासेनं. उत्कृष्ट ऑफड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला आणि त्या फलंदाजाचं नाव आहे ते तन्मय. चला बघूया वकास पुण्याच्या समोर आहेत ते म्हणजे राकेश प्रभू. ओहो हो, दिशाहीन गोलंदाजी. या अगोदरच्या षटकामध्ये देखील 2 वाईट टाकले होते. पुण्याचे थोडासा दबाव ऑफसाईड ऑफ पकडण्याच्या नादामध्ये थोडस नियंत्रण खोतात. धावसंख्या 1 ने वाढते.
कमबॅक केलाय, चांगला कमबॅक केलाय. चेंडू टडल्यावर खाली राहतोय. धावसंख्या अजून देखील विचार केला तर धावसंख्या ती म्हणजे 32. 32 धावा फरकावर आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे. खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. मी म्हटलं ना, वकासकडे अनुभवाची भांडार आहे. या टीममध्ये जो विचार केला तर एकमेव वकास जो पाहिला तर बाकी सर्व यंगस्टर बघायला मिळतात. वक्कास ही है जो काफी क्रिकेट खेला, उसके बाद सभी यंगस्टर है. मुसू है, उम्र से कम है, एक्सपीरियंस मिला, बाकी सब नए लड़के हैं. आहा, यहाँ पे गेंद को छोड़ दिया. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी. एक बार फिर वाइड ना, विकेट की तरफ से कैरी हो रहे तो सब समझ जाने का. तो इस एक के साथ आगे बढ़ता हुआ 33. 33 धावा या फरकावर लागल्यात. लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील या मैदानावर जिंकता येतात. इथे बाकी पुन्हा एकदा चेंडू जातोय ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर. वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढत आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 वाईट टाकलेत वकास यांनी. 30 34. 34 धावा. 34 धावा या फरकावर लागल्यात. पुन्हा वकास. अच्छा स्ट्रोक है, यहाँ पे खिलाड़ी मौजूद है. बढ़िया फील्डिंग, यहाँ पे काफी अच्छी फील्डिंग. और लॉन्ग ऑन के रीजन में अपनी ओर दाई ओर दौड़ते गए. आखिरकार गेंद तक रहेगा कि इस ग्राउंड के ऊपर कुछ कहा नहीं, कहां भी गेंद उछल जाएगी, नीचे हो जाएगी. और इस स्कोर एक रन से आगे बढ़ता हुआ धावसंख्या 1 निवाडून धावसंख्या होती 35 धावा. आज 36 धावा देखील करू शकला नव्हता बेटेगाव उनबाड संघासमोर. वकास तन्मय है उनके सामने. बघा तन्मय कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. ऑफ वाट एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. काय सुंदर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह तिकडे पाहायला मिळतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 36. 36 धाव. तो 5 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झाली 36. 5 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झाल्या 36. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा निघतात. आतापर्यंत तुम्ही विचार केलात तर फक्त एका सामन्यामध्येच मोठी धावसंख्या बघायला मिळाली. ती म्हणजे निश्चितच विनर टेंबोडे आणि धाकटी डाणू संघाविरुद्ध 67 धावा धाकटी डाणू काढल्या होत्या. अन्यथा सगळ्या धावा 43, 36, 39 अशा आपण पाहिलात. सर्व यंगस्टार तुम्हाला बघायला मिळत आहेत. शिरगावच्या संघाकडनं AR आई देलवाडी घिवली आणि AR सुपरस्टार शिरगाव. कौन है नए गेंदबाज बॉलर्स? माज है. माज की देखिए मैंने आर्यना 2-4 साल पे देखा था माज को. देखते हैं माज की तरफ से गेंदबाजी करते हैं. आखरी ओव्हर है. आखरी ओव्हर में कितने रन आगे बढ़ते हैं. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा पुढे जातात, कशा धावा निघतात ते पाहायचं आहे. कारण या मैदानावरती तुम्ही कमी लोकसंख्या धावामध्ये देखील जिंकू शकता. 40-42 धावा देखील खूप मोठा होता. कारण विकेट जे आहे ते गोलंदाजाचं प्रभुत्व आहे. रायझिंग डिलेव्हर तिकडे बघायला मिळते. आणि मागे खेळलात डिक्लेअर झोन आहे, म्हणजे तुम्हाला मोठे फटके मिळत नाही, तिकडे देखील तुम्ही बांधले जातात. अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन इकडे बघायला मिळतंय. माज
चला नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय देवेन. बघा उर्वरित 5 चेंडूमध्ये किती धावा निघतात. माज झाला काहीतरी थोडंसं गायडन्स करताना, ज्याच्याकडे मोठा अनुभव आहे, कमी वयात खूप काही करताना तुम्हाला बघायला मिळते. तर मुसद्दीक असंख्य गावाच्या लोकांनी त्याच्यावर प्रेम केलं आणि शिरगावकडे तेवढे आहे, टॅलेंट आहे शिरगावचं, तेवढं क्रिकेट मोठं आहे. आपण एम.आर. चेंडूपासून जर विचार केला तर शिरगावसारखा संघ मला वाटत नाही की ज्यांनी कोणते 2 स्पिनर खेळून 8 षटक्या सामन्यामध्ये वैभवशाली साम्राज्य निर्माण केलं आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक अशी गोलंदाजी असताना 5 चेंडू शिल्लक आहेत. फलकावर धावसंख्या आहे ती 36. मास समोर आहे तो राकेश प्रभू. इथे बाकी सेल्फ आउट होतात. बॅटवर चेंडू लागल्यानंतर सरळ चेंडू येतो यष्ट्यावरती आणि मोठा गडी तंबूत परततोय. राकेश प्रभू बाद होत आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये कमीत कमी एखादा मोठा फटका बघायला मिळतो का. खूप चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केलाय. मुसद्दीक, वकास, मोहित आणि आता आलाय तो माज. थोड़ा सा भी प्रोनाउंस चेंज किया ना तो माज मतलब घमेंड हम लोग मराठी में कहते हैं, इसको किसका माज है, ये माज है. देखो थोड़ा सा भी प्रोनाउंस चेंज हुआ तो उसकी लैंग्वेज बदल जाती है, उसकी परिभाषा बदल जाती है. क्योंकि आप मराठी अच्छे जानते हैं, काफी लोग भंडारी मांगेले आपके गांव में रहते हैं. ओके या सर, आता आपण बघतोय आता नवीन फलंदाजाला लोचनकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आता गरज आहे एखाद्या मोठ्या फटक्याची. चांगली गोलंदाजी, एक मोठा विकेट तंबूत धाडलाय तो म्हणजे राकेश प्रभूच्या रूपाने. माज 3 खेळाडू ऑन साइडला बाउंड्री, 2 खेळाडू ऑफ साइडला, एक डीप कव्हर आणि लॉंग ऑफ हे 2 खेळाडू ऑफ साइडला आपण बघतात बाउंड्री लाईन वरती. चेंडू टटवला, स्ट्रेट सेपट राहीव चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. मी म्हटलं ना की लोचनकडे क्षमता आहे, कारण बऱ्याचशा वेळा मी या खेळाडूंच्या इनिंग पाहायला, समालोचन करण्याचा चान्स जेव्हा मिळालाय तेव्हा खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्यांच्याकडला आहे. आणि आता एकंदरीत जर विचार केला धावसंख्या होते ती 40-42 धावा, हा 6 षटका तिकडे खूप मोठी आहे. कारण इकडची विकेट जी म्हटली तो गोलंदाजाला खूप मोठा सपोर्ट करते. लोचनने पहिला चेंडू चौकार धाडला, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह, कॅमेरामॅनच्या खाली चेंडू जाऊन आदळला, चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा आणि फलकावर जर विचार केला तर 40 धावा या फलकावर लागल्यात. फुल टच चेंडू, नो बॉल प्लस फ्री हिट रहेगी. डिक्लेयर जोन में 1 ही रन, तो 2 रन मिलेंगे सिर्फ और फ्री हिट है. तो इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हो 42. 42 धावा या फलकावर लागल्यात. मी म्हटलं नाही सामन्याची चित्र कधी पलटू शकतात हे सांगू शकत नाही, क्रिकेटला अनिश्चितचा खेळ म्हणतात. शेवटचा खेळ आपण सांगू शकत नाही. अजून सुद्धा 2 मोठे शॉट जर लागले तर 50-52 आपण बघू शकतात. आणि फ्री हिट आहे, आणि फ्री हिट आहे ती लोचनला. काहीतरी कानमंत्र दिलाय. धावसंख्या वाढते ती 1 नी. धावसंख्या होते ती 43. अजून देखील चेंडू बाकी आहे ते 2. बघा 2 चेंडू मध्ये मोठा शॉट बघायला मिळतो का. लोचनने एखादा मोठा शॉट लावला तर एक मोठी सन्मानजनक धावसंख्या तुम्ही 50 पार करू शकतायत. माज वेल बॉल, कीप इट अप. बच्चा गुलेंत अटेंड केलाय. जो कानमंत्र दिला यष्टीरक्षकांनी त्याचा पुरेपूर फायदा उचलताना, आणि निश्चितच संघाला घेऊन धावणारा संघ तुम्ही बघत आहात तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो. AR सुपरफास्ट, AR सुपरस्टार शिरगाव. ओ रायझिंग डिलेवरी, गुडनॉट स्पॉट वर सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर 6 षटकाचा खेळ संपलाय आणि 6 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागला ती 43. 44 जीत के लिए बनाना है. AR सुपरस्टार शिरगांव आपको जीत के लिए 36 गेंदों में 44 रन बनाने हैं. 44 रन जीत के लिए बनाने हैं. एक बार फिर आपको बॉलिंग एनालिसिस बता दूंगा. मुसद्दीक ने पहले ओवर में 9 दिए, उसके बाद वकास ने 3 दिए, उसके बाद
मोहित ने 8 रन दिए, फिर मुसद्दिक है उसने 9 रन दिए, फिर वकास है और उसने 8 रन दिए और इस अंतिम ओवर में 7 रन मिले। इस तरफ से 6 ओवर के समापन के बाद स्कोर हो चुका है 44। तो जीत के लिए 44 बनाना है, 43 है, 44 जीत के लिए बनाना है। सर एक मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात। अतिशय सुंदर बॉलिंग एनालिसिस तुम्हाला AR शिरगाव संघाकडनं पाहायला मिळालं। आई दिलवाडी घेऊली संघ कशा पद्धतीने आता त्या रोखते ते पाहायचं आहे, कारण 36 धावावर देखील सामना जिंकला तो म्हणजे निश्चित उनबाट संघाने 10 धावांनी निश्चित सामना जिंकला होता। कारण हे मैदान असं आहे तुम्हाला लो स्कोरिंग देखील चेस होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं इथे पाहायला मिळतंय। आणि यानंतर यातील विजेता संघ आणि धाकटी डाणू हा सामना बघायला मिळेल। आजच्या दिवसामध्ये तुम्ही जर विचार केला तर पहिला संघ आपला क्वार्टर फायनल पाहायला मिळाला तो म्हणजे निश्चितच साई सापडेश्वर सालवडचा संघ, ज्याने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी फलंदाजी बघायला मिळाली। अतिशय मोठी मॅच आजच्या दिवसातले आपण बघत आहात। हा अलिन स्ट्राईकला आहे। अलिन आणि अमीर बघा आजच्या दिवसातला आजपर्यंत क्रिकेट इतिहासामध्ये हे क्षणचित्र असेल, अंपायरला सरकवलं आणि कॅच घेतलाय। अंपायर को बाजू की ओर कैच किया है।
चला तर खेळाडूचा मोबाईल आमच्याकडे आहे, घेऊली. अतिशय मोठी मैच, डिसिप्लिनेटेड ऑर्गेनाइजेशन, 8 ही टीम एक ही ग्रुप में है, हर को शीशे की ओर खेलना चाहिए। और एज फॉर रूल्स जो है क्रिकेट के, जैसे कहते हैं कि विकेट का डिफेंड किया तो विकेट के ऊपर रखा है, उसके बाद नहीं है तो भी टॉस के किया है। कंपल्सरी चेस ये कुछ रूल ही नहीं है, ये ऑर्गेनाइजर के लिए जल्दी मैच खत्म होने के, जहाँ 12-14 टीम रहती है रूल है, कोई भी रूल ही नहीं है। कहा क्रिकेट में देखा है कंपल्सरी रूल है ये, एज फॉर क्रिकेट। ब्यूटीफुल ऑर्गेनाइजेशन, गर्वान्वित हूं मैं इस ऑर्गेनाइजेशन से। इसलिए कहते हैं ना कि सराउंड में आओ क्रिकेट खेलो। 10 टीम उनके पास आई थी, लिया नहीं कि हमको एक 8 ही टीम खिलाने हैं। चलो आजच्या दिवसाला आपण सामना बघतो, एका साईडला AR सुपरस्टार शिरगाव आणि एका साईडला आई देलवाडी घेवली असं बघायला मिळतं। प्रथम फलंदाजी केली घेवली संघाने, 43 धावा काढल्या, 44 धावा निकाल जिंकत। सलामाची जोडी आलिन आणि अमीर बघायला मिळते। पहिल्या षटक घेऊन जातो राकेश प्रभू। ओ खूप चांगल्या गोलंदाजी चांगल्या हाताळताना राकेश प्रभू तुम्हाला बघायला मिळतोय। पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या नादामध्ये कोणत्या पोझिशनच नव्हती, फक्त चेंडू खेळायचा या उद्देशाने पुढे आलेत, निर्धाव चेंडू हाताळला जातोय। दोन खेळाडू बाहेर बघायला मिळतात, एक ऑफसाईडला डीप कव्हरला आणि एक मिड विकेटला तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतोय। पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकात तुम्हाला 3 खेळाडू बाहेर ठेवावे लागतील। आणि हा नंतरचा जो सामना असेल तो यातील विजेता आणि धाकटी डाणू संघ अलीन आणि अमीर सलामची जोडी AR सुपर शिरगावसाठी पुन्हा तयार होतोय राकेश प्रभू। ओवर व्हॉट बॉलिंग, रायझिंग डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी हाताळली जाते। अनुभवाचे भांडार आहे, मोठा क्रिकेटपटू आहे, लेदर मध्ये तेवढीच मोठी पर्वणी आहे। सर्वात पहिला खेळाडू मुंबईमध्ये मुश्ताक अली साली झाला, त्यानंतर बाकी आपण साईराजला पाहिलाय, रणजी ट्रॉफी खेळताना हार्दिक तोमरला, पण त्या अगोदर जर आपण खेळाडू पाहिला असेल तर आपल्या भागातला हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळालाय। इंजुरी झाली, बाईकचा ऍक्सिडेंट झाला, अन्यथा खूप मोठा आपल्या इथे खेळताना पण दिसला नसता, रणजी ट्रॉफी खेळून खूप पुढे जाऊ शकला असता, असा हा गुणवान खेळाडू तुम्हाला हा बघायला मिळतो, तो म्हणजे राकेश प्रभू। दोन्ही षटक निर्धाव, दोन्ही चेंडू निर्धाव। ओ ब्लॉकॉल चेंडू तेवढ्याच हलक्या हाताने खेळून काढला, ढकलत जाते आणि एका धावानेशी अलीनने आपलं खातं खोललं आणि धावसंख्या होते 43 ऑन टार्गेट है का 44, 44 धावाचं टार्गेट आहे। सामना बरोबरीच झाला तर विकेट बघितले जातील, विकेट जर बरोबर असेल तर बाकी तुम्हाला नाणेफेकीचा टॉस केला जाईल। बघूया आमिर कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, राकेश प्रभू बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या नादामध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळताना राकेश प्रभू तुम्हाला पाहायला बघायला मिळतोय। दोन्ही कट करू शकतोय, विविधता असलेला हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो राकेश प्रभू। पुन्हा एकदा ओहो, श्वान पथक गेल्या मैदानावरती, कारण ही वेळ त्यांचीच असते, कोणी नसलं की त्यांचंच राज्य मैदानावर असते। बॅकफुटला गेलाय, चेंडूला पूल केलाय, सरळ चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिजनला। इथे बाकी क्षेत्ररक्षण होईपर्यंत फलका धावसंख्या 1 ने बढ़ता, इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता 2 रन। बैकफुट पे गए, पुल किया था स्क्वेयर लेग के रीजन में, जब तक फील्ड करे थ्रो करे आसानी के साथ 1 रन पूरा किया। जीत के लिए बनाना है AR सुपरस्टार शिरगांव को 44 रन जीत के लिए। बढ़िया गेंद, गेंद गिरने के बाद और रेस रफ्तार से निकल गई, बिंदी गेंद है। इस तरह से पहले ओवर के समापन के बाद स्कोर है 2 रन। पहिल्या षटकाच्या समापनानंतर आपण जर विचार केला तर धावसंख्या आहे 2, विजयासाठी करायच्या 44 धावाची आवश्यकता आपल्याला। आता बघूया कोणाला पाचारण करतात, अलीम आणि अमीर ही सलामीची जोडी आपण पाहत आहात AR सुपरस्टार शिरगावकडनं। बढ़िया गेंदबाजी राकेश प्रभू की। चला टीम मीटिंग कमी करा, आपल्याला 6 वाजेपर्यंत मॅचेस संपवायचे, 6:15 अंधार होतो। कौन है गेंदबाज? पवन है।
उनके पास भी क्षमता अच्छी गेंदबाजी करने की। अभी 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रहेंगे, पहले ओवर में 2 फिर 3। एक तो ऑलरेडी मिड विकेट पे है, स्क्वायर लेग की तरफ थोड़ा सा एक्चुअली मिड ऑन है, मिड विकेट है वो, यहाँ पे मिड ऑन है और एक खिलाड़ी है एक्स्ट्रा कवर के रीजन में। चलो यहाँ पे गेंदबाज है जिनका नाम है पवन, अमीर है उनके सामने। बढ़िया गेंद गिरने के बाद ऊपर आते हैं। मैंने कहा ना कि विकेट इतनी खतरनाक है, ये ऐसी विकेट जानबूझ के बनाए जाते हैं। छोटा ग्राउंड है, गेंदबाज को भी सहायता होनी चाहिए। आपण बघतो की गोलंदाज देखील विचार केला पाहिजे, म्हणून अशा पद्धतीची विकेट बघायला मिळते। इथे लो स्कोरिंग मॅच देखील टफ होऊ शकते। अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळताना बघायला मिळतो हा गोलंदाज पवन। समोर आहे तो म्हणजे अमीर, अमीर और एलिन दोनों ही सलामी बल्लेबाज है। राकेश प्रभु के पहले ओवर में सिर्फ 2 ही ओवर निकाल पाए, बहुत अच्छी गेंदबाज होने की थी। एक बार फिर पवन, गेंद हवा में, गेंद को खेला है लॉन्ग ऑन के रीजन में, यहाँ पे क्या फील्ड कर पाएंगे, और थोड़ी सी फ्लम्बिंग हो गई थी मगर आसानी के साथ 2 रन पूरे कर पाए। इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन। फरकात धावसंख्या होते 4। एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात। AR सुपरस्टार शिरगाव वर्सेस आई दिलवाडी घेवली मध्ये रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात। दोन्ही सलामीचे ओपनर फलंदाज, एका साईडला नॉन स्ट्राईकला तो आलिन आणि स्ट्राईकला तो आमिर। आतापर्यंत विचार केला 8 चेंडू आणि 4 धावा झाल्यात। ओ मोठी एज आणि कॉट बिहाइंड। इथे बाकी आमिर थरथर असतोय आपल्या डगआउट मध्ये। हळूवार पावलाने येताना असं वाटलं होतं की मी कट शॉट खेळू शकतो, पण चेंडू गतिमान आला आणि बॅटची मोठी एज घेऊन चेंडू सरळ जातो यष्टाच्या पाठीमागे राकेश प्रभूच्या हातामध्ये। तो पहिल्या गडी तंबूत पडतोय आणि आता बाकी जातोय तो निश्चित मुसद्दिक। या खेळाडूचं खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रभर, ज्याला ओळखणारी लोक नसतील असं एक देखील गाव नसेल, तो मुसद्दिक तुम्हाला बघायला मिळतोय। आज बाकी आपल्या गावासाठी AR सुपरस्टारसाठी एक मोठी धावसंख्या आणि 44 धावा कशा होतील या जिद्दीने या विचाराने मैदानामध्ये जातोय। तो नतीजा तारुण्यामध्ये ज्याने बेस्ट इमर्जिंगचा बक्षीस घेतलं होतं ते म्हणजे निश्चितच PDTSच्या मॅचमध्ये, आणि खऱ्या अर्थाने तो खेळला होता तो तेव्हा विराटच्या संघामधनं, जिकडे शहीद नालासोपारा ज्या पद्धतीने बॅटिंग करायचं लेदर क्रिकेटमध्ये। मी आणि तुमचे परम मित्र होते, आम्ही दोघांनी सांगितलं की उन्हें काय को लिया फिर गेंदबाजी दे दो, आणि त्याला बॉलिंग दिल्यानंतर पहिल्या षटकात 2 विकेट काढली आणि सामन्यातला कलाटी, आणि तिथून जो मुलगा खेळ सुटला तो आज बघता बघता महाराष्ट्रभर मोठं नाव घेतलं जातंय। ओ अच्छा चेंडू यावेळेला बाकी इथे बाकी चेंडू जातो वाईडच्या रूपात। धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 5 धावा। पुन्हा एकदा पवन समोर फलंदाज आहे तो, चेंडू टटवलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो आणि मोठा गडी तंबूत परतलाय। बाद झाला तो मुसद्दिक, ओव्हरपिच चेंडू होता, जाळ्यामध्ये फसवला आणि मोठा झटका इथे बाकी बसलाय। पाच धाव संख्येवरती मोठा गडी तंबूत परतला होणार नाही, खोकला कोण होणार नाही। हा वडा तुम्ही आवर्जून खा आणि जाता जाता फ्रेंड्सचा वडा हा नाव तुम्हाला मिळेल ह्यात काही शंका नाहीये। निश्चितच माझ्या ताईमाई जेवढा तुम्ही वडा स्टॉल टाकतात तुमचं अनेक अनेक कौतुक, खूप चांगल्या पद्धतीचा आस्वाद तुमच्याकडनं बघायला मिळतोय या वड्यामुळे। महिला मंडळ वडा स्वरावलीच्या ग्राउंडवरती या, गेटमध्ये एंट्री करा आणि तो वडापाव घ्या। चला आता बघूया, माउस गेलाय, 2 फलंदाज तंबूत परतलेत। या षटकात 2 गडी बाद केलेत या गोलंदाजाने, बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत। ओ इथे बाकी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो, भिंतीवर आदळलाय, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 6 धावा।
अतिशय रंगतदार लढत मैदानामध्ये आज बघतात. मी तुम्हाला म्हटलं ना की लहान धावसंख्या इथे खूप मोठी धावसंख्या होते, कारण बॉलिंग अशा पद्धतीने चालते. 6-6 स्लिप जरी ठेवला ना तरी गोलंदाज सापडणार नाही. कधी कधी विकेट किपरला मोठं संकट येते. हा पेस पडतो की काय पडतो. वकास कोई ढूंढ रहे. शॉट खेळलाय, चेंडू जातोय सीमा पलीकडे की झेल घेतो पाहायचं. ओहो, व्हॉट अ ब्युटिफुल ट्राय. काय क्लास क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चेंडू मध्ये हाता गेला, सुटला असता पण झेल वाचवलं. 6 धावा. ब्युटिफुल फिल्डिंग. आणि याचं नाव आहे ते तन्मय. काय क्लास क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. बघा स्प्रे घेऊन जा तिथपर्यंत, त्याच्या हाताला लागलाय का बघा. आमचे फिजिओ तिकडे उपलब्ध होत आहेत. यतीन बघा झटकन स्प्रे घेऊन तिकडे जातात, कारण खूप मोठ्या जोरात तो धावत गेला, हातातून चेंडू वाचवला आणि भिंतीवर आदळला. काय अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. भारतीय सैनिक ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करतात तशा पद्धतीने रक्षण इथे 6 धावाचं केलं आणि आपल्या संघात काही टर्न घेऊ शकेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे दोन्ही संघ मातब्बर आहे, एकमेकांसमोर बऱ्याच वेळा खेळतायत. और मैंने पहले वाकई में बताया ना 44-48 बड़ी स्कोर होता है यहाँ पे. गेंदबाज को काफी उछाल है, गेंदबाजी इतना बढ़िया गिरती है, 36 भी नहीं कर पाते हैं. इसके पहले 5 साल पहले तक ब्रेक था, उसके पहले 36 3 टीम नहीं बना पाई थी एक ही दौर में, एक ही टूर्नामेंट में. उसमें तुम्हारी एक थी साई सावली जो उस जमाने की पैकर, जहाँ पे पंकज पाटिंग, अनिकेत बापिया, बाद में अपना परसी माछी, ये सब खेलते थे. सब चैंप प्लेयर थे. उनको 36 यही डहानू की टीम ने नहीं बनाए दिए थे, जो धाकटी दानू अभी खेल रही थी. ऐसी काफी अच्छी यहाँ पे एक रिकॉर्ड है. एक बार फिर गेंदबाजी करते हुए पवन, बढ़िया गेंदबाजी. षटक संपलाय. राकेश प्रभू 2 षटकांची धावा संख्या झाली ती 7 आणि गडी बाद झाले थे 2. अलीन अभी भी ग्राउंड पे है. अलीन भले दिखने में कमजोर हो मगर रन बनाने में काफी चतुर है. ओहो, बड़ी एज है, बड़ी एज है, खुद समझ गए. बढ़िया विकेट, बड़ा कैच. पवन है तो यही गेंदबाजी करेंगे, यही विकेट कीपिंग करेंगे, ऐसा सूझबूझ है. क्या कैच पकड़ा है, ग्राउंडेड कैच. व्हाट अ बॉलिंग, ब्यूटीफुल पीस ऑफ बॉलिंग राकेश प्रभु. राकेश प्रभु ने भी अच्छी गेंदबाजी की है, पवन ने भी एक कुछ मोहरे की बिल्कुल खुलने का चांस ही नहीं दिया. पावर प्ले में जिस तरह से पकड़ के रखा है शिरगांव को टीम को, पावर प्ले में सिर्फ रन कितने बना पाए, 7. वहां पे ज्यादा बने थे, थोड़ी सी ज्यादा, जिन्होंने पहले ओवर में 9 गए थे. अभी ये बल्लेबाज है वक्कास, इसके ऊपर दारो मदार है. या खेळाडूकडे पूर्णतः लक्ष असायला पाहिजे, कारण हा खेळाडू असा आहे रन बिझी मॅन, ज्याला आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये, तशा पद्धतीचा प्रत्येक चेंडूवर एकेरी दूर धावा काढण्याचा प्रयत्न करतो. आणि आमचे ऑर्गनायझर आहे तिकडे अंडरआर्मची मॅच करणार आहेत, ते ऑर्गनायझर इकडे बघू शकतो आपण 11-12 तारखेला. कारण एकदा स्पर्धा सुरू झाल्या की मे महिन्यात संपेपर्यंत ह्या ग्राउंडवरच्या स्पर्धा थांबत नाहीयेत. मग तुमच्या गावाची प्रीमियर लीग येते. यावर्षी मला असं कळलं की धुळी पूजा एकत्र करून आपण एक प्रीमियर लीग करणार आहोत. अशा असंख्य असंख्य स्पर्धा या मैदानामध्ये होणार आहेत. बिग बॅश तर सुपर असते आपली, नो डाऊट. बघूया वकास समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आता बघा क्षेत्ररक्षण थोडंसं दूर दूर पालवलंय. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण बघू शकतात. तिसऱ्या षटक मार्गस्थ आहे आणि घेऊन जातोय तो राकेश प्रभू. बघा हल्क्या बॅटने खेळून काढला, 1 धावा. बल्ले पे गेने तो रन बनेगा. डकआउट से कोई बताया था कि डल्ले पे रन आएगी तो रन बनेगा, तो ये बिल्कुल वकास ने कोशिश की, बड़ा शॉट नहीं खेला, पूरी गेंद बल्ले पे ले ली और आसानी के साथ उसको ढकेल दिया थर्ड मैन की तरफ. 1 रन पूरा किया, जो कि डिक्लेयर झोन में गेंद लग गई. धाव संख्या 1 ने वाढते. माज आणि वकास बघूया कशा पद्धतीने पुढचा किल्ला लढवतात, कशा पद्धतीने विजयी हासिल करतात हे आपल्याला पाहायचं आहे. AR सुपरस्टार शिरगाव वर्सेस आई दिलवाडी घिवली असा आपण सामना बघतोय. 44 धावाचं लक्ष दिलंय आई दिलवाडी घिवलीनी.
टटवलाय चेंडू, जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि इथे बाकी सुंदर झेल घेताना, झेल घेतलाय तो खेळाडू आहे. नाव काय? लोचन यांनी चांगला झेल घेतलाय बघा. तर राकेश प्रभू यांनी देखील आता बाकी बघितलं तर खूप बॅकफुटला टाकलाय मागच्या विकेटच्या रूपात आणि आता बाकी जातोय तो चौथा विकेट. AR शिरगाव संघाची धावसंख्या आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे 8 आणि चौथा गडी तंबूत परततोय. अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळताना राकेश प्रभू यांना आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 गडी तंबूत गेलेत आणि फरकात धावसंख्या लागले ते 8 जीत के लिए आपको बनाने 44 रन्स. थर्ड ओवर इन प्रोग्रेस और स्कोर है 8 जो कि 4 विकेट डकआउट में लौट पड़े हैं. बैट्समैन नेम बासित है. बासित के पास भी बल्ला है, उनका भी बल्ला चले तो काफी रन बनते हैं. बासित एक बार राकेश प्रभू, पुन्हा राकेश प्रभू समोर फलंदाज तो बासित. एक स्लिप तुम्हाला बघायला मिळत आहे. हा चेंडू परत जातोय सरळ लोचनच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा चांगला झेल बघायला मिळतोय. थोडस क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान तो ठेवला जातोय. जर हा मोठा ग्राउंड जर असता तर हा खेळाडू तुम्हाला डी स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला असता. बघा म्हणजे ही रचना थोडी फरक बघायला मिळते. अशा ग्राउंडचा पुरेपूर अभ्यास जो आपण पाहिलात तर सालवडच्या खेळाडू नाही. आज सालवडच्या खेळाडू ज्या पद्धतीने शॉट खेळले, कोणत्या रेंजमध्ये शॉट खेळला की कमी फटकामध्ये जास्त धावा बघतात ते आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणूनच सालवडचा संघ इथे या स्पर्धेमध्ये यशस्वी झालाय. नए बल्लेबाज है अनास. इनके पहले से मैंने रन देखे थे. काफी साल है उस इनिंग को, जो मैच आगे बढ़ी ही नहीं. वो आमदार चषक था, कृष्णा जी घोड़ा पालघर के आमदार थे. उसके पहले 3 दिन ये मैच चला, उसमें अच्छा बल्ला किया था. आपकी टीम क्वार्टर फाइनल निकली. उसके बाद अंतिम दिन गुजर गए, फिर वो मैच ही नहीं हुई. उनका बल्ला काफी चला था. 2 मैच में अच्छी बैटिंग आर्यन ग्राउंड के ऊपर उन्होंने की थी. निश्चितच या फलंदाजाकडे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे, पण तेवढ्या ताकदीचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो राकेश प्रभू. त्याने गत वर्षी टेनिसमध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्या संघासाठी केलाय. यातील विजेता संघ इसमें का जो टीम जीतेगी वो टीम धाकटी डानू के साथ मैच खेलेगी. स्लिप, पॉइंट, शॉर्ट कवर, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड मिड विकेट और डी स्क्वेअर लेग. फील्ड की सेटलमेंट. हलक्या हाताने रोटेट केलाय. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या रिजनला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. खातं खोललंय डावखेला फलंदाजाने आणि धावसंख्या 1 ने पुढे जात धावसंख्या 9. तीसरा षटक मार्गस्थ है. थर्ड ओवर इन प्रोग्रेस. 9 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं. वकास काय पाहिजे याच्यात नाही माहित. बहुत्य 11 धाकटी डाणू असं नामांकन आहे. ओके यस, भवित्य 11 धाकटी डहाणू. बरं स्पॉन्सर येतात त्यांचं नाव घ्यायलाच पाहिजे. बऱ्याच संघाचं असं आहे की दरवर्षी नाव बदलतात. तर भवित्य 11 धाकटी डहाणू आणि यातील विजेता संघ असं खेळ. धावसंख्या झालाय ती 9. 3 ओवर के बाद स्कोर है 9. जीत के लिए 44 आपको बनाने हैं. तो अभी भी 18 गेंदों में 35 रन आपको बनाने हैं. 18 चेंडू 35 धावा. 18 गेंदे 35 रन. चला बघूया कोण येतो गोलंदाज. चिराग नहीं, गेंदबाज है चिराग. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हैं. 18 चेंडू में 35 धावा. 18 गेंदे में 35 रन चाहिए. अन्नासर बाशित जिनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी है.
डिक्लेयर जोन में यहाँ पे हाँ, वो कलर के पीछे दौड़ के रन लेना है। कलर के पीछे लगे दौड़ के रन लेना है, तो एक ही रन से संतोष लेना पड़ेगा। त्याला वकास बघूया कशा पद्धतीने खेळतायत। आहा, इथे सरळ चेंडू बॅटच्या खाली पडतोय, चेंडू टट्टवला आहे, मिड विकेटच्या रिझनला 6 धावा, खणखणीत षटकार वकासच्या बॅटीतून। ये बल्लेबाज है, गेंद 6 रनों के लिए। त्या 6 धावांनिशी फलकात धावसंख्या लागते ती 15। बहुत एक रोमांचक मैच यहाँ पे। एक बार फिर गेंद को खेला है और यहाँ पे लोचन के हाथ से कैच छूट गया। ज्या खेळाडूंनी 2 झेल पकडले होते त्याच जागेवरती इथे बाकी कॅच सुटला जातो लोचनच्या हातातून। वकासच्या बॅटरी वकास तक जीवदान मिळालंय आणि फलकात धावसंख्या लागली ती 16। चौदा गेंदे 28 रन, 14 चेंडू 28 धावा। चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि इथे बाकी झेल पकडला जातोय, अन्नाच आउट होतोय आणि कॅच पकडलाय तो तन्मय। तन्मय नाही, काय नाव याचं, याचं नाव काय बाळा? ओ भाऊ, गौरव। बघा एवढे बिझी असतात गावातल्या खेळाडूंचं, गावातलं मिस कॉल कोणीला लगेच सांगतील। अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळीत जाते, वकास याने आशा जिवंत केल्यात। आता 13 चेंडू आणि 28 धावा। ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून ही घर बसल्या तुम्हाला मॅच बघायला मिळते। फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स चषक 2023 आपण बघत आहात। आजचा पहिला दिवस, आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आणि यानंतर बाकी फ्री क्वार्टरचा सामना असेल। यातील विजेता आणि धाकटे डहाणू, रोमांचक क्षण काही। शॉर्ट ऑफ रेंज चेंडू टट्टवलाय आणि इथे बाकी डिक्लेअर झोन मध्ये जाईल। 2 धावा मिळतात, 2 धावा डिक्लेअर झोन वरती जायला लागल्या, 2 धावा। धावणीशी 2 ने वाढून धावसंख्या होते ती 18 धावा। आता 12 चेंडू आणि 12 चेंडू 26 धावा, 12 गेंदे 26 रन। और विकेट भी ज्यादा चले गए हैं शिरगांव के, 6 विकेट।
आपण बऱ्याचशा ठिकाणी खेळतात, नावं कोणाची मी घेणार नाही, पण तिकडे 12-12 14-14 संघ घेतात. इकडे वेल नॉन ऑर्गनायझेशन 8च संघ घेतलीत. पवन आहे गोलंदाज. 12 चेंडू 26 धावा. पवन वकासाने चेंडू टटवला, डिक्लेअर झोरमे जाईल. इथे काही धावा तुम्हाला दोनच मिळणार आहेत, दोनच धावा. चला आमचे काका किंवा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचले, बॉल पोचवा. धावसंख्या 2 वाढते आता. 11 चेंडू आणि 24 धावा. मैं बोले ना, वक्का जब तक बैटिंग और बॉलिंग क्रीज पे है तब तक रनों की बरसात रहेगी. ये बल्ला उनका चलता है, अच्छा डालते हैं. ओ बढ़िया गेंदबाजी, वेल कैप, बहुत ही बेहतरीन कीपिंग यहाँ पे हम देख रहे हो. वकास को जीवनदान भी मिला है. बिल्कुल वाइड है, नो डाउट. बहुत अच्छी हाइट थी, अच्छी अंपायरिंग यहाँ पे. एक भी नो बॉल वाइड के रूप में स्कोर आगे बढ़ता हुआ. 21 धावा ह्या फलकावर लागल्यात. अजून देखील तुम्हाला 23 धावा करायच्या आहेत. मॅचचा बॉल आलाय. एज घेऊन जातो, सिंगल. इथे बाकी एकच धाव मिळणार आहे. सिंगल धावांची धावसंख्या होते ती 22. अजून देखील 22 धावाची आवश्यकता. चेंडू उरलेत ते 9. 9 चेंडू 22 धावा. नऊ चेंडू आणि 22 धावाची आवश्यकता. पुनश्च गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो पवन फलंदाज समोर आहे तो उझेर. बघूया, ज्याने यष्टिरक्षण खूप चांगलं केलंय. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे पॉइंटचा खेळाडू जातोय. डायरेक्ट हिट आणि गडी बाद. तिसऱ्या रनसाठी धावबाद झालाय. 2 बाद तर निघालेले आहेत. 2 रन कॅरी केले जातात. नवोदित खेळाडू आल्यानंतर मोठं दडपण कसं होते हे पाहायला मिळते. पण अशा वेळेस बाकी आपल्या जुन्या खेळाडूंनी काय करायचं असते की नवोदिताला न घेता आपण घ्यायला पाहिजेत. अतिशय मोठी रोमांचक मॅच या मैदानावर बघायला मिळते. मी सुरुवातीला सांगितलं की लो स्कोरिंग या मैदानावर खूप टार्गेट जास्त होते. 44 धावाचं लक्ष दिलं होतं. इथे बाकी कोलमंडळ संघ बघायला मिळतो. आणि विकेट किती गेलेत आतापर्यंत? 7 गडी बाद झालेत. आणि आता गेलेत ते हन्नू. वकास एकमात्र फलंदाज जो किल्ला लढवतोय. ओ चेंडू पडल्यानंतर झपकन रायझिंग दिले वार. उत्कृष्ट फीज विकेट क्युरेटर ज्याने विकेट बनवला ना त्याचं नाव खूप मोठं या स्पर्धेत. काय सुंदर विकेटी. टेनिस विकेट मध्ये सर्वात फास्टेस्ट विकेट जगातली कुठची असेल ती सरावलीची असेल. काय गोलंदाजी होते. चेंडू पडल्यानंतर काय रॅपिड निघतो. यॉर्कर लेनचा चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेत.
इथे बघा धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 25. 25 झाले 21 कसे काय 26 जिंकायला करायचे 23 25 पुढे करू 23 झाले. हा आम्हाला किती पाहिजे 19 पाहिजेत ना. 6 चेंडू 19 धावा. वकास एकमात्र फलंदाज जो संघर्ष करतोय AR सुपरस्टार शिरगाव संघासाठी. अतिशय सुरेख गोलंदाजीचा मारा इकडे बघायला मिळतोय. मी सुरुवातीलाच म्हटलं ना लो स्कोरिंग मॅच देखील इकडे जिंकू शकतात आपण. अशा पद्धतीचं काम अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही केलात तर बघायला मिळेल. 44 धावा मोठं लक्षण होतं पण इथे फलंदाजी एकेरी दुहेरी धावा काढल्या पाहिजेत तर जिंकू शकतायत. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग टुडे. इथे धावून काढायच्या धावा धावून काढायच्या तिकडे. धावसंख्या 2 निवारते. धावसंख्या होते ती 27. 4 17. 4 चेंडू आणि 17 धावा. 4 गेंदे और 17 रन. ऑफ के बाहर गेंद थी वाइड. 6 4 चेंडू 16 धावा. चार चेंडू 16 धावा. इथे बघा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. बघा थोड्याशा एकेरी दोन धावा जर आल्या असत्या तर 8-10 धावाचा भर पडला असता सामना वेगळा बघायला मिळाला असता. पण सर्व झाल्यानंतर लक्षात येते की आपण कुठे चुकलो. ओ हो नो बॉल प्लस सिंगल म्हणजे 2 धावा होत्या आणि फ्री हिट. आता बाकी 3 चेंडू आणि किती हवे आहेत. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. 2 धावा. परत फ्री हिट आहे. आता बाकी 3 चेंडू आणि 11 धावा. फ्री हिट अजून देखील आहे. 3 चेंडू 11 धावा. तीन चेंडू आणि 11 धावा. चला गोलंदाजीमध्ये तो बदल होतोय आणि गोलंदाज आलेत ते देवेन. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 गेंदे 11 रन. और बल्लेबाज है जिनका नाम है हर्रू.
3 चेंडू आणि 11 धावा. देवेन गोलंदाजी करतोय. दोन चेंडू 10 धावा. स्ट्राईक चेंज होतोय. आता 2 चेंडू 10 धावा. वकास यांच्याकडनं मोठी जबाबदारी. चला घाई करा प्लीज. चला चला घेऊन संघ 2 चेंडू आणि 10 धावाची आवश्यकता. चला देवेंद्र गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 10 धावा. आता 1 चेंडू आणि 11 धावा. नऊ माफ करा डबल आहे धावा. 9 धावा. 1 चेंडू 9 धावा. 10 शेवटचा चेंडू. आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतोय तो आई दिलवाडी. टॉस करण्यासाठी या दिलवाडी संघ आणि भावित्य 11. आणि आता आपण जाऊया या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच कोण आहे बघा. नाणेफेक देखील करायची आहे. या घेवली संघ आयोजक आले बघा दोन्ही कडे नाणेफेक करा. आणि चला आपण नाणेफेक करतोय. एका साइडला आहे घेवली